एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होता। शिवसेनेच्या मंत्र्यांचा नाराजीचा सूर कायम। उद्योग मंत्री उदय सामंतांची प्रधान सचिवांकडे पत्र लिहून नाराजी। पत्रकार परिषदेमध्ये आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंसोबत 1.25 तास चर्चा। अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती पाठवण्याची भाजपची ऑफर, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा इन्कार। राज ठाकरेंच्या घरी फक्त ब्रेकफास्ट आणि मैत्रीपूर्ण चर्चा, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाला मुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद। विद्यार्थ्यांच्या सर्व शंका आणि प्रश्नांना मिळाली उत्तरं। परीक्षा पे चर्चा निमित्ताने दिला जीवन मंत्र। मुख्यमंत्री फडणवीसही प्रभावित। पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावरती रवाना। 5 दिवसांच्या दौऱ्यामध्ये फ्रान्समध्ये एआय समिटला उपस्थिती, तर अध्यक्ष मॅक्रोनसोबत द्विपक्षीय चर्चा। एक्स पोस्टद्वारे पंतप्रधानांची माहिती। महाराष्ट्राने अलमट्टीची उंची वाढवण्याला विरोधच केला नाही। केंद्रीय जलशक्ती मंत्र्याच्या उत्तरानं भाजपच्या राजकारणाला उत्तर, खासदार विशाल पाटलांचा दावा। सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचा कुटुंबियांचा आक्रोश। जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन नाही, तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यावरती कुटुंबीय आग्रही। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीमधील मृत्यूच्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक। काही निवडक लोकच सोमनाथचा मुद्दा लावून धरत असल्याची खंत। कापूस साठवण बॅग खरेदीमध्ये खालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग, माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। कनिष्ठ अधिकाऱ्याच्या किमतीला कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांचंच अनुमोदन। सिरकॉटचा सुद्धा बॅगच्या किमतीवरती टेंडरच्या नंतर प्रमाणीकरणाचा शिक्का। एकनाथ शिंदेंच्या लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांचा ब्रेक। आनंदाच्या शिध्यानंतर शिंदेंनी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय। माघी गणेशोत्सवातल्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची आडकाठी। मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळ घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांच्या दिल्लीतल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंची डिनर डिप्लोमसी। शिंदेंच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे आमदार जाणार का, याचीही उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।